वेलकम बॅक मुलांनो. या लेक्चर व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, बेसिकली आपण शिकतो आहोत SSC बोर्डाचा 10वीचा पॉलिटिकल सायन्सचा तिसरा लेसन पॉलिटिकल पार्टीज, राजकीय पक्ष, आणि त्याची एक्सरसाइज आपण घेतो आहोत. क्वेश्चन नंबर 4 मधला चौथा जो क्वेश्चन आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. त्याच्यामधला जो पहिला क्वेश्चन आहे, राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये, तोच प्रश्न इंग्लिशमधून आहे. क्वेश्चन नंबर 4, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ. विस्तृतमध्ये त्याचं आपल्याला उत्तर लिहायचंय. व्हॉट आर दी मेजर कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजेच वैशिष्ट्ये ऑफ पॉलिटिकल पार्टीज. मुलांनो, हा क्वेश्चन तुम्हाला IMP करायचा आहे. हा क्वेश्चन बोर्डाच्या परीक्षेला येण्याचे खूप चान्सेस आहेत. मी जर बोर्डाचा पेपर सेट केला असता तर मी 100% पॉलिटिकल सायन्समध्ये हा क्वेश्चन टाकला असता. ठीक आहे, मग आता तुम्ही ठरवा हा प्रश्न किती महत्वाचा मानायचा. ठीक आहे, चला, मी दोन्ही इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये शिकवतो आहे. माझ्या हातामध्ये दोन्ही पुस्तकं आहेत. याचं उत्तर आपल्याला मिळतंय पेज नंबर 82 वर. फॉलोइंग आर सम इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉलिटिकल पार्टीज. मराठी माध्यमाच्या पुस्तकामध्ये सुद्धा राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. बघा, सगळ्यात पहिलं उद्दिष्ट, ऑब्जेक्टिव्ह, कशासाठी करतोय हे सगळं आपण? टू बी इन पॉवर. पॉवर म्हणजे सत्ता, ताकद मिळवणं, सत्ता मिळवणं. पॉलिटिकल अचिव्हिंग पॉवर थ्रू इलेक्शन्स इज द मेन ऑब्जेक्टिव्ह. थ्रू इलेक्शन. मग सत्ता कशी मिळती? जुन्या काळामध्ये युद्ध व्हायचं, एक राजा दुसऱ्या राजाला युद्धामध्ये हरवायचा, मारून टाकायचा आणि त्याचं राज्य काबीज करायचं. आता तसं आहे का? आता तशी सत्ता मिळती का? नाही. आता कशी सत्ता मिळती? आता सत्ता मिळती इलेक्शन लढवून. मग इलेक्शन लढवतात, त्यामध्ये जो जिंकतो तो सत्ता स्थापन करतो. मग त्यांना ती इलेक्शन जिंकणं ही त्यांची मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, प्रायोरिटी आहे. त्यानंतर बघा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल पार्टीज, दस डिफरंट पॉलिटिकल पार्टीज कॉम्पीट विथ ईच अदर टू गेट पॉवर. म्हणजे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष एक परस्परांशी सतत स्पर्धा करत असतात. कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये चालू असतं, का तू जिंकणार का मी जिंकणार. बरं, ह्याच्यामध्ये काही चुकीचं आहे का? ह्याच्यामध्ये काही वाईट आहे का? काहीच वाईट नाहीये. ही डेमोक्रेसी आहे, ही सिस्टीम आहे. त्या काळापेक्षा तर हा काळ बराच म्हणावा लागेल आपल्याला, 100%. बरोबर आहे का? देर इज नथिंग रॉंग, काही चुकीचं नाहीये त्याच्यामध्ये इन दिस कॉम्पिटिशन, बट द कॉम्पिटिशन शुड बी फेअर. मराठीमध्ये लिहिलंय, स्पर्धेचे स्वरूप निकोप असावे. त्याच्यामध्ये कुणाला त्रास देणं नसावं. नाही तर समोर अपोनंट एक तुमच्या उभा राहिलाय, त्याचा खून करून टाकला, त्याला मारून टाकलं, त्याला किडनॅप केलं, त्याच्या फॅमिलीतल्या लोकांना किडनॅप केलं, किंवा त्याला पैशाचं आमिष दाखवलं, हे असं दीज आर अनफेअर प्रॅक्टिसेस. असं करायचं नाहीये. बरोबर आहे का? जी काही स्पर्धा, हेल्दी कॉम्पिटिशन किती पण करा, काही प्रॉब्लेम नाही. बघा बरं का. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे टू परस्यू अन आयडिओलॉजी. आयडिओलॉजी म्हणजे विचारधारा. खूप महत्वाची गोष्ट आहे बरं का ही. विचारसरणी किंवा विचारधारा ते एकच आहे दोन्ही पण. बघा बरं का, एव्हरी पॉलिटिकल पार्टी हॅज सम पॉलिसीज अँड वर्ल्ड व्ह्यूज. प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा आणि विचारांचा पुरस्कार, म्हणजे त्यांचे काही एक ठराविक ठोपताळे आहेत, त्यांचे काही विचार आहेत. बघा बरं का, आपण बघूया. पार्टीज हॅव अ पर्टिक्युलर स्टँड अबाउट सोशल इश्यूज. दीज टुगेदर मेक पार्टी आयडिओलॉजी. काही त्यांचं ठराविक, काही त्यांचं म्हणणं असतं. त्यामध्ये थोडं अजून सोपं करून सांगतो. आपण आजच्या घडीला भारतातल्या 2 सर्वात मेजर पॉलिटिकल पार्टीज बद्दल बोलूया. आणि त्या 2 सर्वात मेजर पॉलिटिकल पार्टीज आहे, त्यातली पहिली आहे जी आता 2026 मध्ये मी हा व्हिडिओ बनवतोय. 2026 मध्ये पॉवरमध्ये आहे. त्या पार्टीचं नाव आहे BJP, भारतीय जनता पार्टी. आणि आता जी अपोजिशन मध्ये आहे, म्हणजे जी विरोधी पक्षामध्ये आहे, ती आहे INC, इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी. ठीक आहे. तर आता BJPची आयडिओलॉजी काय बघा बरं का. BJPची आयडिओलॉजी आहे हिंदुत्व. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं जे मूळ आहे
ते हिंदुत्व आहे किंवा आमची प्रायोरिटी हिंदुत्वासाठी आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट त्यांची प्रायोरिटी आहे भारतीयत्व. म्हणजे त्यांना याचा अर्थ असा नाहीये की त्यांना मुसलमानांचा त्यांना मुसलमान नको आहेत किंवा ख्रिश्चन असं त्यांचं म्हणणं नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की भारताचं जे मूळ आहे ते हिंदुइझम आहे. सगळ्याचा जो सार आहे ते हिंदुइझम आहे. विचारसरणी कल्चरल जो बेस आहे तो हिंदुइझमचा आहे, असं बीजेपीची आयडिओलॉजी आहे. वेअरॅज काँग्रेसची आयडिओलॉजी आहे सेक्युलरिझम. म्हणजे बीजेपीसाठी त्यांचा बीजेपीचा झुकाव हिंदू धर्माकडे जास्त आहे. काँग्रेस पार्टी असं म्हणते की आम्ही सेक्युलर आहोत, आम्हाला सगळे म्हणजे काय म्हणतात त्याला धर्मनिरपेक्षता, सर्व धर्म समभाव, सगळे धर्म एकसारखे आहेत. त्याच्यानंतर सर्वसमावेशकता म्हणजे सगळ्यांना सामावून घेत ही काँग्रेस पार्टीची आयडिओलॉजी आहे. पुढे बघा बरं का. द पीपल हू कन्सिडर एनी स्पेसिफिक पार्टी आयडिओलॉजी ॲज ॲक्सेप्टेबल सपोर्ट दॅट पॉलिटिकल पार्टी. म्हणजे लोकांना जी पॉलिटिकल पार्टीची आयडिओलॉजी पटते. आता फॉर एक्झाम्पल मला भारतीय जनता पार्टीची आयडिओलॉजी पटती तर मी भारतीय जनता पार्टीला वोट देतो. किंवा जर मला इंडियन नॅशनल काँग्रेसची आयडिओलॉजी पटती तर मी इंडियन नॅशनल काँग्रेसला वोट देणार. बरोबर आहे का. मग जे करोडो लोक असतात त्यातले काही कोटी बीजेपीला वोट देतात, काही कोटी काँग्रेसला वोट देतात. बरोबर आहे. पुढे बघा. सपोर्ट करायचं म्हणजे काय, वोटच द्यायचं ना, वोट करूनच सपोर्ट करायचं ना, तर घरात बसून अजून कसं सपोर्ट करणार. पुढे बघा. सोशल सपोर्ट रिसिव्ड बाय अ पॉलिटिकल पार्टी इज कॉल्ड दी मास बेस ऑफ पॉलिटिकल पार्टी. मास म्हणजे क्वांटिटी ऑफ पीपल, लाखो करोडो लोक, त्याला म्हणतात मास बेस. त्याला मराठीमध्ये म्हटले पक्षाचा जनाधार. जनाचा आधार, जन म्हणजे जनता, आधार, त्याला पक्षाचा जनाधार असं म्हटलेलं आहे. पुढे बघूया. इन मॉडर्न डेज म्हणजे आत्ताच्या आधुनिक युगामध्ये आयडिओलॉजीज ऑफ ऑल पॉलिटिकल पार्टीज appear to be similar, hence it has become difficult to differentiate between the parties on the basis of ideologies. बघा बरं का, आता काय झालंय माहिती का, आधुनिक काळामध्ये हे बघा जवळपास सगळ्या पॉलिटिकल पार्टीचं आता थोड्याफार प्रमाणामध्ये काही बदल असतील, पण सगळ्यात मूळ काय, काँग्रेस असो किंवा बीजेपी असो, त्यांचं काम ते काय म्हणतात, गरिबी हटवली पाहिजे, लोकांना जॉब दिले पाहिजे, दोन्ही पॉलिटिकल पार्टीज म्हणतात. इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं पाहिजे, दोन्ही पॉलिटिकल पार्टीज म्हणतात. रस्ते बांधले पाहिजे, शाळा बांधले पाहिजे, हॉस्पिटल बांधले पाहिजे, टेक्नॉलॉजी आली पाहिजे, एम्प्लॉयमेंट जनरेट झाली पाहिजे, दोन्ही पार्टीज म्हणतात. मग आता दोन्हीपैकी कोणती पार्टी चांगली हे ठरवणं आता जरा अवघड झालंय पहिल्यापेक्षा. बरोबर आहे. अजून चॅलेंजिंग झाले. मग आता लोकांना जास्त विचार करावा लागेल. म्हणजे नाही का की फॉर एक्झाम्पल दोन हॉटेल आहेत आणि दोन्ही हॉटेल एकसारखंच फूड एकसारखेच किमतीला देतात, तर मग आता कन्फ्युजन आहे ना, इथं जावं का तिथं जावं. बरोबर आहे का. अशी काहीशी गत झालेली आहे आता मॉडर्न डेज मध्ये. चला पुढचा बघा. थर्ड कॅरेक्टरिस्टिक आहे पक्ष कार्यक्रम. त्याला इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे टू हॅव अ पार्टी अजेंडा. अजेंडा म्हणजे पक्षाचा कार्यक्रम. बघा बरं का. मग आता हा पक्षाचा कार्यक्रम ते कधी राबवणार, ते सत्तेत आले तर राबवणार. बघा बरं का. पॉलिटिकल पार्टीज प्रिपेअर देअर पार्टीज अजेंडा ऑन दी बेसिस ऑफ पार्टी आयडिओलॉजी. आता भारतीय जनता पार्टीचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला की थोडंसं हिंदुत्वाकडे झुकणारी पार्टी आहे. तर भारतीय जनता पार्टी पहिल्यापासून काय म्हणत होती की आम्ही राम मंदिर बांधू, तुम्ही आम्हाला मतदान करा, तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही अयोध्येमध्ये जिथं राम जन्मभूमी आहे त्यावर आम्ही रामाचं मंदिर बांधू. हा त्यांचा अजेंडा होता. हे त्यांनी प्रॉमिस केलं होतं आणि ते त्यांनी पूर्ण सुद्धा केलं. याला म्हणतात पार्टी अजेंडा किंवा पक्षाचा कार्यक्रम. बरोबर आहे ना, कार्यक्रम. येस. पुढे बघा. दे इम्प्लिमेंट द अजेंडा आफ्टर दे गेट अ पॉलिटिकल पॉवर. जेव्हा त्यांना सत्ता येते तेव्हा ते पूर्ण करतात. इवन इफ दे डू नॉट गेट पॉलिटिकल पॉवर, पॉलिटिकल पार्टीज ट्राय टू गेट सपोर्ट ऑफ पीपल ऑन द बेसिस ऑफ दिस अजेंडा. समजा एखाद्या वेळी पॉलिटिकल पार्टी सत्तेत जरी नाही आली किंवा एखादी लोकल पार्टी असेल, ती काय म्हणती की आम्ही लोकल लोकांना
आम्हाला सत्ता द्या, आम्ही लोकल लोकांना जॉब देऊ. बरं, समजा ती पॉलिटिकल पार्टी सत्तेमध्ये नाही आली, ती समजा जिंकली नाही, अपोजिशन मध्ये बसली, तिला सत्ता नाही मिळाली, तरी ती काय म्हणते, ठीक आहे आम्ही पुढच्या वेळी निवडून आल्यावर हे काम करू, आमचा हाच अजेंडा आहे. म्हणजे मला वाटतं ते बाबरी मशीद पडल्यानंतर पासून भारतीय जनता पार्टी हेच म्हणत होती की तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही रामाचं मंदिर बांधू. आता ही 2014 मध्ये बीजेपी जिंकून आली, ही 14 वर्ष आणि आधीची 8 वर्ष, म्हणजे 14 आणि 8 किती होतात, 22 वर्ष भाजप हेच म्हणत होते की मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे. आणि मग तो सत्तेत येत नव्हते तरी पण त्यांचा अजेंडा तोच होता, त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम. आता मी हे एक उदाहरण दिले नाही तर तुम्ही म्हणाल की ते भाजप त्या एवढ्या एकाच गोष्टीला स्टिक आहे का, असं नाहीये. सोपं उदाहरण आहे, 10वीच्या मुलांना कळण्यासारखं उदाहरण आहे, म्हणून मी ते उदाहरण पुन्हा पुन्हा देतोय. पुढे बघा बरं का. पुढची कॅरेक्टरिस्टिक आहे टू एस्टॅब्लिश अ गव्हर्नमेंट. पॉलिटिकल पार्टीज एस्टॅब्लिश दी गव्हर्नमेंट अँड गव्हर्न द नेशन. म्हणजे जर त्यांना बहुमत मिळालं, जर त्यांना मेजॉरिटी मिळाली, निवडून जर आले, तर ते सरकार स्थापन करतात आणि सरकार स्थापन केल्यानंतर देश चालवतात. द पॉलिटिकल पार्टी विच गेट्स मेजॉरिटी इन इलेक्शन फॉर्म्स दी गव्हर्नमेंट. जिला मेजॉरिटी, जिला बहुमत मिळतं ते सरकार स्थापन करतात. दी पार्टीज विच डू नॉट गेट मेजॉरिटी ऍक्ट्स ॲज अपोजिशन पार्टीज. ज्यांना मेजॉरिटी मिळत नाही ते लोक अपोजिशन पार्टी, म्हणजे विपक्ष, ज्याला काय म्हणतात प्रतिपक्ष किंवा विरोधी पक्ष म्हणून ते त्या ठिकाणी काम करतात. तुम्हाला एक छोटंसं पटकन उदाहरण देऊ का. बघा, भारतामध्ये लोकसभेच्या 543 जागा आहेत आणि बहुमताचा आकडा आहे 272. ठीक आहे, मग 272. आता आज गव्हर्नमेंट कुणाचं आहे, बीजेपीचं गव्हर्नमेंट आहे. मग बीजेपी हे सत्तेमध्ये आहेत आणि INC इंडियन नॅशनल काँग्रेस आता आहेत अपोजिशन, म्हणजे विरोधी पार्टीमध्ये आहे आणि हे आहेत इन पॉवर. बीजेपी इज इन पॉवर, काँग्रेस हे अपोजिशन मध्ये आहेत. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. पुढे बघूया. टू ऍक्ट ॲज अ लिंक बिटवीन दी गव्हर्नमेंट अँड दी पीपल. टू ऍक्ट ॲज अ लिंक, मराठीमध्ये म्हटले शासन आणि जनता याच्यामधला तो दुवा आहे. पॉलिटिकल पार्टीज वर्क ॲज अ लिंक बिटवीन दी गव्हर्नमेंट अँड दी पीपल. साधं उदाहरण सांगतो, साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ. मी सुहास देशमुख, एक सामान्य माणूस, एक सामान्य टीचर. आता माझ्याकडे नरेंद्र मोदींचा नंबर आहे का, भारताच्या प्राईम मिनिस्टरचा, किंवा माझ्याकडं महाराष्ट्राच्या चीफ मिनिस्टरचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा नंबर आहे का, माझ्याकडं नाहीये. मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो का, मी नाही पोहोचू शकत त्यांच्यापर्यंत. कसं काय पोहोचू शकणार आहे मी. पण मी काय करू शकतो, मी बारामतीमध्ये राहतो, तर बारामतीमध्ये जे बीजेपीचं ऑफिस आहे बरं का, किंवा आता सुनेत्रा वहिनी पवार ज्या आत्ता डेप्युटी चीफ मिनिस्टर आहेत महाराष्ट्राच्या, किंवा एकनाथजी शिंदे डेप्युटी चीफ मिनिस्टर आहेत, तर त्यांचे नंबर आहेत का माझ्याकडे, मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण मी बारामतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये तर जाऊ शकतो. मी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचं जे बारामतीतलं कार्यालय तिथं जाऊ शकतो. तिथं माझं म्हणणं, तिथले जे पदाधिकारी आहेत ते शाखा प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, किंवा संपर्क प्रमुख असतील, जे कोणी असतील तिथले, त्यांना मी माझा मुद्दा सांगू शकतो आणि मग ते माझा मुद्द्यावरती गव्हर्नमेंट पशी सांगू शकतात. बरोबर आहे का. मग त्यांनी काय काम केलं, सामान्य माणूस आणि गव्हर्नमेंट ह्याच्या मधला तो ब्रिज आहे कोण, पॉलिटिकल पार्टीज. ठीक आहे, बघा बरं का. पॉलिटिकल पार्टीज कम्युनिकेट दी डिमांड्स अँड कंप्लेंट्स ऑफ द पीपल टू दी गव्हर्नमेंट. डिमांड, लोकांच्या काय गरजा आहेत, लोकांच्या गरजेत रस्ते झाले पाहिजे, शाळांची क्वालिटी सुधारली पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर झालं पाहिजे, बसेसची क्वांटिटी वाढवली पाहिजे, रेल्वे स्टेशन मोठं केलं पाहिजे, ह्या जॉब्स क्रिएट केले पाहिजे. ह्या सामान्य माणसांचे जे प्रॉब्लेम आहेत ते गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवण्याचं काम करतीये पॉलिटिकल पार्टीज. पुढे बघा. दी गव्हर्नमेंट ट्रायज टू गेट सपोर्ट ऑफ द पीपल
फ्रॉम इट्स पॉलिसीज अँड प्रोग्राम्स थ्रू पॉलिटिकल पार्टीज. गव्हर्नमेंट म्हणजे आत्ताच मी एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. देशामध्ये आणि राज्यामध्ये दोन्हीकडे काँग्रेसचं गव्हर्नमेंट, देशामध्ये आणि राज्यामध्ये दोन्हीकडे आता भारतीय जनता पार्टीचं गव्हर्नमेंट आहे. नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर आहेत, देवेंद्र फडणवीस चीफ मिनिस्टर आहेत. ठीक आहे. मग ते काय करतात बघा, ते आपली जे धोरणं आहेत, आपले जे कार्यक्रम आहेत ते लोकांपर्यंत कसे पोहोचवतात, पॉलिटिकल पार्टीजच्या माध्यमातून पोहोचवतात. म्हणजे भाजप जी पब्लिसिटी करते, जी मार्केटिंग करते लोकांपर्यंत योजना. आता फॉर एक्झाम्पल लाडकी बहिणी योजना, लाडकी बहिणी योजना जेव्हा सरकारनं लॉन्च केली तेव्हा भारतीय जनता पार्टी, हे जे कुठे गेलं, अच्छा ते मागच्या व्हिडिओमध्ये होतं, भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, ह्याचे जे पदाधिकारी आहेत ना ते सगळीकडे त्यांनी स्टॉल लावले होते की बाबा आम्ही तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी हेल्प करतो, तुम्हाला काय माहिती पाहिजे का त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला हेल्प करतो. असं म्हणजे जे गव्हर्नमेंटच्या जे काही काम आहेत ना, पॉलिसीज आहेत ना, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पॉलिटिकल पार्टीज करतात, जेणेकरून त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये लोकांचे वोट मिळतील, लोकांचं मत मिळेल. बरोबर आहे का? हा झाला प्रश्न कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॉलिटिकल पार्टीज. आय होप तुम्हाला समजत असेल. आय होप तुम्हाला साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये एक्सप्लेन केलेलं, लाईव्ह एक्झाम्पल्स किंवा लाईव्ह म्हणजे फॅक्ट्स फिगर्स सांगून एक्सप्लेन केलेलं तुम्हाला समजत असेल असं मी मानतो. तरी पण तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवा, तुमचं मत कळवा, तुम्हाला आवडतंय का कळवा, कुठला एखादा टॉपिक आहे का तो नाही कळत आहे, एखादा कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे तो समजा तुम्ही मला सांगा आणि त्याच्यावर आपण 2 दिवसाच्या आत व्हिडिओज बनवू. ठीक आहे. तेवढा एकच तरीका आहे तुमचं म्हणणं माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा. चालेल. चला, या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. बाकीचे व्हिडिओज सुद्धा अपलोड केलेले आहेत. चॅनल चेक करा, प्लेलिस्ट चेक करा. चला, भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.